श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. उद्या आहे पितृपक्षातील नवमी तिथी. याला अविधवा नवमी किंवा अहेव नवमी सुद्धा म्हटलं जातं. जसं की आपल्या कुटुंबातील जर पुरुष मंडळी जर वारलेली असतील तर त्यांच्या तिथीनुसार या पितृपक्षामध्ये या पितृपंधरवाड्यामध्ये आपण त्या दिवशी त्यांचे श्राद्धविधी तर्पण या सगळ्या गोष्टी करत असतो. त्याच पद्धतीने जर आपल्या कुटुंबामध्ये कोणी स्त्री वारलेली असेल की अशी की जिचा नवरा हयात आहे, जिचे मिस्टर आहेत पण ती स्त्री वारलेली असेल, अशा सर्व सवाष्ण स्त्रिया ज्या वारलेल्या असतात त्यांच्यासाठी या अहेव नवमीच्या दिवशी काही सेवा काही उपाय आपल्याला करायचे आहेत. तर या दिवशी बघा जे काही विधी वगैरे असतात ते आपण करतो. समजा हे विधी तुमच्या जर गावी केले जात असतील तर तुम्ही जिथे राहता कामानिमित्त जॉब निमित्त तुम्ही जिथे राहता तिथे आपण ह्या सेवा करू शकतो. किंवा तुमच्याच घरामध्ये ते विधी केले जातात तर ते तुम्हाला काही कारणास्तव शक्य नसेल तर या सेवा उपाय तुम्ही करू शकता. किंवा त्या विधींसोबतच या गोष्टी जर आपण केल्या तर नक्कीच आपल्या पितरांची कृपा जी आहे ती आपल्याला प्राप्त होऊ शकते. तर बघा या दिवशी सकाळी उठलं आपलं स्नान झालं की आपल्याला एक काम करायचं आहे. स्पेशली महिलांनी आपल्या घरातील ज्या सवाष्ण स्त्रिया वारलेल्या आहेत त्यांच्यासाठी हे कार्य करायचं आहे. ते म्हणजे आपल्याला काय करायचं, अंघोळ झाली की तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे, फूल वगैरे टाकायचं. पांढरं फूल असेल तर खूप उत्तम, नसेल तर फक्त थोडेसे काळे तीळ टाकायचे आणि दक्षिण दिशेला आपल्याला तर्पण करायचं आहे. म्हणजे अर्घ्य द्यायचं आहे आपल्या पितरांचं स्मरण करून, त्या वारलेल्या स्त्रीचं स्मरण करून. आता तुमच्या दक्षिण दिशेला जर मोकळी जागा वगैरे असेल, झाड कुंड्या या गोष्टी असतील तर तिथे आपण करू शकतो. पण दक्षिण दिशा जर तुमची पॅक असेल तर अशा वेळेला काय करायचं, एखादा मोठा टब किंवा एखादं बकेट ठेवायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे. आणि त्यानंतर हे जे पाणी आहे ते आपण घराबाहेर झाडाला अंगणात वगैरे हे पाणी टाकू शकतो. ही झाली सगळ्यात पहिली गोष्ट, हे आपल्याला करायचं आहे. त्यानंतर दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते म्हणजे या अहेव नवमीच्या दिवशी आपल्या घरातील जी वारलेली स्त्री असते तिच्या स्मरणार्थ एखाद्या सवाष्ण स्त्रीला आपल्याला बोलवायचं असतं. त्यांना आदरानं बोलवून त्यांना आसन वगैरे बसायला देऊन, समोर रांगोळी काढून, त्यांना हळदी कुंकू वगैरे लावून, जे काही पितृपक्षातील आपण पितरांसाठी स्वयंपाक बनवतो प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळं बनवण्याची पद्धत आहे. तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने बनवायचं आणि त्या स्त्रीला आपल्याला जेवायला वाढायचं असतं किंवा जीव घालायचं असतं. आणि त्यानंतर त्या स्त्रीला सवाष्णीच्या ज्या असतात, जसं की बघा बरेच जण साडी असते, त्याच्यानंतर ते जे 16 शृंगार असतात त्या गोष्टी द्यायच्या असतात. किंवा तुम्ही ब्लाउज पीस त्याच्यासोबत ज्या गोष्टी असतात त्या तुम्ही देऊ शकता. किंवा बऱ्याच ठिकाणी काय करतात, हे तर करतात, ओटी देतात पण त्या स्त्रीला, जी वारलेली स्त्री असते तिला काय आवडतं, काय प्रिय गोष्टी आहेत त्यातील सुद्धा एक गोष्ट जी आहे ती या दिवशी तिच्यासाठी त्या दुसऱ्या जी जेवायला बोलवली आहे त्यांना ती भेटवस्तू म्हणून दिली जाते आपल्या त्या सवाष्ण स्त्रीच्या स्मरणार्थ. तर या पद्धतीने हे करायचं आहे. आता बऱ्याच वेळेला काय होतं की कोणी सवाष्ण स्त्री असं जे आहे श्राद्ध पक्षात जेवायला येत नाही, मग आम्ही काय करायचं, तर तुम्ही काय करू शकता, जो श्राद्धाचा स्वयंपाक आहे जे काही ते आपण बनवायचा आहे आणि तो नैवेद्य आपण दक्षिण दिशेला दाखवायचा आहे. तो दाखवल्यानंतर किंवा तुम्ही तुळशी समोर सुद्धा हा जो नैवेद्य आहे तो दाखवू शकता. आणि त्यानंतर हा जो नैवेद्य आहे तो तुम्ही गायीला खाऊ घालू शकता. या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता तुम्हाला गाय तर शोधावी लागेल, आजूबाजूला कुठे गाय असेल तर तिथे तुम्ही हा नैवेद्य गायीला खाऊ घालू शकता. त्याचबरोबर आता आपल्याला काय करायचं आहे बघा, की सवाष्ण स्त्री समजा तुम्हाला मिळाली नाही तर आपल्या त्या घरातील गेलेल्या स्त्रीसाठी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत. त्याचबरोबर तुळशी जवळ आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तर तुळस असतेच असते, तर तुळशी समोर आपल्याला आता ज्या पद्धतीने सांगणार आहे त्या पद्धतीने एक दिवा आपल्याला लावायचा आहे. कारण तुळशीला सुद्धा बघा आपण माता म्हणतो, त्यामुळे तुळशी मातेसमोर आपल्या घरातल्या गेलेल्या सवाष्ण स्त्रीसाठी त्यांना सद्गती प्राप्त व्हावी यासाठी आपल्याला काय करायचं, एक कणकेचा दिवा बनवायचा आहे. एकमुखीच बनवायचा आहे. कणिक घट्ट मळायची, त्यामध्ये हळद टाकायचं नाही, मीठ टाकायचं नाही, त्याचा एक दिवा बनवायचा. जे कोणतं तेल आपण असतो, तुमच्याकडे तिळाचं तेल असेल तर खूप उत्तम, ते नसेल तर देवासाठी जे कोणतं तेल वापरतात ते तेल त्याच्यामध्ये टाकायचं. वात लावायची आहे. तुळशीच्या बाजूला
त्या दिवा जो आहे त्याची जी नोक आहे, त्याची जी ज्योत आहे ती दक्षिण दिशेला येईल अशा पद्धतीने तुळशीजवळ तो दिवा ठेवायचा आहे. त्या दिव्या तिथे ठेवल्यानंतर त्या दिव्याला नमस्कार करायचा. ती जी आपले पितृ गेलेली स्त्री आहे तिचं स्मरण करायचं. जी काही तुम्हाला प्रार्थना आहे ती बोलायची आहे आणि तुमच्या स्मरणार्थ हा दिवा तुमच्यासाठी लागत आहे. तुम्हाला सद्गती प्राप्त हो, शांती मिळो, जे काही आहे ते तुम्हाला बोलायचं आणि तो जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आणि या दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत. असं आपल्याला दुपारी 12 वाजता हा दिवा लावायचा आहे आणि संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ असते, प्रदोष काळ जो असतो, त्या वेळेला पण दिवा लावायचा आहे. किंवा हा तुम्ही कणकेचा दिवा बनवला याच्यातच संध्याकाळच्या वेळेस सुद्धा तुम्ही तेल लावून हा दिवा तुम्ही लावू शकता. दुसऱ्या दिवशी हा जो दिवा आहे तो आपल्याला एखाद्या मोठ्या झाडाखाली किंवा मोकळ्या जागी कुठेतरी हा ठेवून द्यायचा आहे आपल्याला. किंवा तुम्ही काय करू शकता, याच्यात जर वात उरलेली असेल तर ती काढून घेऊ शकता. याचे छोटे छोटे गोळे करून जिथे कुठे आजूबाजूला तलावामध्ये नदीमध्ये मासे असतील तर त्यांच्यासाठी हे टाकू शकता. या पद्धतीने दिवा लावून आपल्याला त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला दिवे लागण्याच्या वेळेला किंवा दुपारी 12च्या वेळेला आपल्याला त्या स्त्रीसाठी, गेलेल्या स्त्रीसाठी पितृस्तुती असेल, पितृस्तोत्र असेल, पितृ अष्टकम असेल याचा पाठ करायचा आहे. हे वाचन करायचं आहे दक्षिणेकडे तोंड करून. त्यानंतर त्या स्त्रीला जर समजा काही एखादी वस्तू त्यांच्या आवडीची असेल तर ती आपण या दिवशी दान करू शकतो. किंवा असं काही नसेल तर तुमच्याकडून जसं घडेल तसं 11 रुपये, 21 रुपये, 1000 रुपये, 500 रुपये जे काही असेल ते, तुमच्या घराच्या आजूबाजूला जर एखादं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये त्या पितरांचं स्मरण करून त्या दान पेटीमध्ये ती दक्षिणा जी आहे ती त्यांच्या स्मरणार्थ आपल्याला दान करायची आहे. आता या दिवशी जेवायला कोणी सवाष्ण स्त्री मिळाली नाही तर अशा वेळेला आपण शिदा जो आहे तो दान देऊ शकतो. एखाद्या गरीबाला असेल, ब्राह्मणांना असेल, कोणाला तरी. किंवा हे दोन्हीही तुम्हाला शक्य नसेल तर आजूबाजूला जे एखादं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपल्याला शिदा तिथे नेऊन ठेवायचा आहे. त्याच्यानंतर तिथे जे कोणते गुरुजी वगैरे असतील ते घेऊन जातील. आता शिदा म्हणजे काय बघा, की एका कुटुंबामध्ये समजा 3 ते 4 व्यक्ती असतातच असतात, तर त्या कुटुंबाचं एका दिवसाचं जे जेवण आहे ते आपण दिलेल्या शिद्यामध्ये व्हावं एवढा शिदा द्यायचा असतो. नाही तर फक्त मुठ द्यायचं म्हणून दिलं तर त्याचा काही उपयोग नाही. त्यांचं एक दिवसाचं जेवण होईल असं तांदूळ असेल, गव्हाचं पीठ, मीठ, तिखट, तेल, हळद या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला त्याच्यामध्ये द्यायच्या असतात. तर ह्या छोटे छोटे जे दान आहेत ते आपण या दिवशी करू शकतो. सेवा या पद्धतीने आपण करू शकतो. या दिवशी तुम्ही तुमच्या पितरांसाठी, त्या स्त्रीसाठी संक्षिप्त श्रीमद भागवत चं पारायण तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्ही त्यांच्यासाठी गीतेतील 14वा अध्याय जो आहे तो सुद्धा वाचन करू शकता. आणि तुळशीजवळ हा जो दिवा आहे तो आपल्याला आवर्जून लावायचा आहे. श्री स्वामी समर्थ.